ग्रुप घे रे वर चढ पटकन ग्रुप घे त्याच्यानंतर बदलून दे बदलून दे सगळ्यात जास्त आपल्या भावाशी झाले काही असे झाले आणि दोन्ही आयुष्यात 25 वर्षानंतर येतात भाऊ बांधव 2-3 वर्षांच्या नंतर घेऊन गेलेला असतात घेतो नाही मग मला जागा नाही नजरेत साठवायचा इतका सुंदर असा संघ आपला झोपडं अरे चहा कॉफी पाणी में दे देना नॅचरल फोटो घे ना नॅचरल घे ना तू काढ ना मोबाईलवर कंटिन्यू रेकॉर्डिंग करू ग्रुप फिरवायला का असो सुख असो दुःख असो बस एक ही गीत एक ही तार बोली आपण सकता मग तोपर्यंत वेगळ्या बहिणीचा लाडला भाऊ म्हणून त्यांना पहिला सन्मान मिळाला त्या देशाच्या राज्याच्या अनेक पदापेक्षा मोठा आहे आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई अजितदादा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आणि आपण आज या काळामध्ये महिलांचा शिक्षण रोजगार उद्योग या माध्यमातून बहिणी सक्षम व्हाव्या बहिणींचा व्यवहार व्यापार करण्यामध्ये आपल्या परिवाराला सुधारण्यासाठी चांगला शिक्षण मुलींना मिळावं तर मुलींच्या शिक्षणाच्या माध्यमातून देशभरमध्ये जो राज्य पहिला आहे तो आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये महिलांना मुलींना शिकण्यासाठी 100% पैसा हा सरकारच्या तिजोरीतून दिला जातो पहिला राज्य एकदा लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ जिल्हा संघ तालुक्याचे भाजप विधाते माजी मंत्री आमदार रत्नता साहेबांचं राजमाता जिजाऊबा साहेबांचं अहिल्यादेवी होळकरांचं आमदार सातू आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज की जय साहेबांनी एक मुलींनी पैसे फीचे भरण्यासाठी नव्हते आणि त्यांनी आत्महत्या केली ती चिठ्ठी वाचल्यानंतर 11 वाजता कॅबिनेट बोलवली आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत महिलांचा शिक्षण मुलींचा तो फ्री करण्यात आला म्हणजे असा दूरदृष्टीकोन घेणारा आपला नेता जो 80% समाजकारण करतोय आणि 20% राजकारण करतात. हे राजकारण हे शब्द यासाठी सांगू लागलो मी
या सर्व जे काही आमचे बाहेरून वेगवेगळ्या गावातून आलेल्या बहिणी आपल्या या सिल्लोड शहरामध्ये दिलेल्या आहेत, त्यांना घेण्यासाठी त्यांचे भाऊ येतात आणि ते घेऊन जातात. ते घेतल्यानंतर त्या भावाचे आणि बहिणीच्या समोर आपला हात समोर करतात. ही बहीण ज्या प्रेमाने, ज्या दयाळूपणाने करावं.